अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आता नुकताच श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पहिला सोमवार आहे. तर आपण सोमवारी भगवान शिवाची जितकी आपण छोट्यातली छोटी जरी सेवा केली तरी आपल्याला भगवान शिव प्रसन्न होतात. कारण भगवान शिवाला आपल्याकडनं काहीही नको असतं. फक्त आपली श्रद्धा आणि भक्ती हवी असती. म्हणून तुम्ही छोटी जरी सेवा केली, तर भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात. तर आपल्याला भगवान शिवाची कुठली सेवा करायची? कारण ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये अखंड सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल. आपले जे काही संकट निवारण होतील आणि इच्छा पूर्ण होतील. अगदी ह्या छोट्या उपायामुळे अगदी म्हणजे आपलं घर सुद्धा म्हणजे प्रसन्न राहील, लक्ष्मी प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समाधीन. तर हे असं व्रत म्हणजे सेवा कुठली आहे हे आपण आज बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा आता श्रावण सोमवारी आपण अभिषेक करत असतो भगवान शिवावर. तर आपल्याला पहिले अभिषेक करायचा आहे पंचामृताने. तर भगवान शिवांची आपल्याकडे म्हणजे आपल्या म्हणजे शिवपिंड आपल्या घरामध्ये असतीच आहे. शिवपिंड आपल्याला ताम्हणात घ्यायची आहे. शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृताने. अभिषेक करताना आपल्याला पहिले पाणी घालायचं आहे. नंतर पंचामृत, नंतर परत शुद्ध पाणी घालायचं आहे. आणि हे आपल्याला अभिषेक करताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ते पुसून आपल्याला परत म्हणजे आपण देवघरात म्हणा किंवा चौरंगावर जिथं आपण स्थापन करायचंय तिथं आपण स्थापन करायचं आहे. आणि आपल्याला जी शिवमूठ आपण आता पहिले आपण याची तांदळाची शिवमूठ अर्पण करत असतो. तर शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे. शिवमूठ अर्पण करताना शिवाला आपली प्रार्थना करायची आहे भगवान शिवाला. देवा देवा माझी शिवमूठ स्वीकारा देवा, हे आपण आपल्याला 3दा म्हणायचं आहे आणि 3दा शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे. तर आपल्याला ही तांदळाची शिवमूठ अर्पण करायची आहे आणि शिवमूठ अर्पण केल्यानंतर आपल्याला फूल अर्पण करायचं आहे भगवान शिवाला. तर बघा भगवान शिवाला हे पांढरा कलर प्रिय आहे म्हणून आपल्याला पांढरेच फुलं अर्पण करायची आहेत. पांढरी वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. एरवी देवांना आपण रंगून वस्त्रमाळ वापरतो, पण यावेळेस आपल्याला म्हणजे भगवान शिवाला पांढरीच वस्त्रमाळ हे करायची आहे. पांढऱ्या फुलांचाच हार घालायचा आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला विड्यावर आपल्याला दक्षिणा, जानवं, खारीक खोबरं, बदाम हे सगळं आपल्याला विड्याच्या पानावर आपल्याला भगवान शिवाजवळ ठेवायचं आहे. कारण अभिषेक करताना आपण हे सगळं भगवान शिवाला अर्पण करत असतो. तर हे सगळं अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला जर धोत्र्याचं फूल, फळ मिळालं तर हे खूप चांगलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि हे जे तीर्थ आहेत, हे तीर्थ आपण सगळ्या घरच्यांनी घ्यायचं आहे. कारण हे तीर्थ घेतल्याने आपल्या शरीरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, आपलं जे काही शरीर आपल्याला आजारपण कोणाचं काही असेल, तर आपलं हे तीर्थ घेतल्याने शरीर सुद्धा आपलं निरोगी होतं. नकारात्मक ऊर्जा निघून जाते. त्यामुळे हे तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं आहे घरातल्यांनी. कारण हे तीर्थ घेतल्यावर सुद्धा घरात सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. म्हणून हे तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला म्हणजे अभिषेक झाल्यानंतर भगवान शिवाला, माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे, की भगवान शिव म्हणजे आपल्या घरावर कुठल्याही अडचणी येऊ देऊ नको, कुठलीही संकट येऊ देऊ नको. माता पार्वतीला सुद्धा आपल्याला नमस्कार करून आपल्याला म्हणजे माता माता म्हटलं तर बघा आपल्या लेकरांचं चांगलं व्हावं हेच आपल्या आईला, मातेला वाटत असतं. त्यामुळे आपण पार्वती मातेजवळ सुद्धा प्रार्थना करायची, की माझ्या घरामध्ये माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, माझ्या मिस्टरांची प्रगती होऊ दे. कुठलीही अडचण येऊ देऊ नको, संकट येऊ देऊ नको, ही आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे. कारण भगवान शिवाला जेव्हा आपण प्रार्थना करतो, माता पार्वतीला, कारण हे भगवान शिव हे भोळे सांबा आहेत. हे आपले छोटी जरी सेवा केली, तर आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न होणारे हे भगवान शिव आहेत. त्यामुळे आपण प्रार्थना करायची, आपली जी काही इच्छा आहे, ती सुद्धा बोलून दाखवायची आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला जेव्हा 21 तांदूळ घ्यायचे आहेत, तर 21 तांदळाचा म्हणजे जो उपाय करायचा आहे, तो 21 तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत आणि पूर्ण पांढरेच घ्यायचे आहेत. त्याला पिवळं, लाल वगैरे काही त्याला हळदी-कुंकू कुठलंही लावायचं नाहीये. आणि 21 तांदूळ घेतल्यानंतर आपली सगळी पूजा झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे आणि ते 21 तांदूळ आहे ते शिवपिंडीवर आपल्याला परत अर्पण करायचे आहेत. तर शिवपिंडीवर अर्पण करताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणजे जेव्हा आपण आता हे तांदूळ वाहणार आहे तेव्हा आपल्याला हे 16 वेळा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः,
ओम श्री महालक्ष्मी नमः असा हा आपल्याला जप करायचा आहे. आणि अगदी साधा सोपा उपाय पण प्रभावी उपाय आहे. तुम्ही हे प्रत्येक सोमवारी सुद्धा करू शकता आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही कोणाच्याही हातून, मुलीच्या हातून किंवा मिस्टरांच्या हातून जरी केलं तरीही चालतं. जे भगवान शिवाची पूजा करतील त्यांच्या हातून आपण ही सेवा आपण करू घेऊ शकतो. कारण ही सेवा फक्त आपल्याला श्रावण महिन्यामध्येच करता येते आणि ही श्रावणात आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण ही 4ही सोमवारी करायची आहे. जे काही तुमच्या आता प्रत्येकाच्याच घरामध्ये कुठल्या ना कुठल्या अडचणी असतात. प्रत्येकाला सगळ्या काही ना काहीतरी इच्छा असतातच. तर ते प्रत्येकाने आपली आपली इच्छा बोलून जरी हे केलं तरीही चालेल. पण ही 4 सोमवारी आपल्याला ही आवर्जून सेवा करायची आहे. आणि ह्या ज्या काही सेवा आहेत, त्या आपले भगवान शिव आपले लवकर म्हणजे फळ देतील, लवकर आपल्या पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.